जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. किरकोळ कारणावरून वाद घालून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास संसरी गावात सदरचा प्रकार घडला आहे. संसरीतील वैष्णव किराणा दुकानाजवळ हर्या उर्फ हर्षद त्रिभुवन, हर्षदचा मामा, हर्षदचा छोटा भाऊ सुशील सुतार, सर्व राहणार संसरी गाव, तसेच हर्षदचे 3 ते 4 मित्र यांनी हर्षद त्रिभुवनची रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढण्यावरून अशोक कोकणे यांच्याशी वाद घातला. तसेच वाईट साईड शिवीगाळी केली. त्यावेळी कुणाल गोडसे, अभिषेक खुळे आणि फिर्यादी सागर धनंजय गोडसे हे वाद सोडवण्यासाठी तेथे गेले. त्याचा राग येऊन हर्या उर्फ हर्षद त्रिभुवन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुणाल गोडसे वयवर्ष 23 राहणार संसरी यास लाठ्याकाठ्याने मारहाण केली. हर्षद त्रिभुवन याने कुणाल गोडसे याच्या छातीवर व पाठीत धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी सागर गोडसे यास किरकोळ दुखापत केली. त्यामुळे सागर गोडसे याच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात हर्या उर्फ हर्षद त्रिभुवन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307, 143, 147, 149, 323 आणि 504 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लियाकत पठाण करीत आहेत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.